नमस्कार मैत्रिणींनो, आज मी मोरपिसाच्या पेंडलची राखी बनवणार आहे. चला तर धागा घेतला तो दोन धागे जुळवून घेतले. जुळवून घेतल्यानंतर 3 नंबरचे 3 मणी ओवून घेणार आहोत. 3 नंबरचे मणी ओवून घेतल्यानंतर 4 नंबर मणी व 5 नंबर मणी ओवून घेणार आहोत. त्यानंतर जे 2 धागे आहेत ते डिवाईड करणार आहोत. नंतर 3 नंबर मणी ओवून घेऊन त्यानंतर पेंडलला 3 होल आहेत. साईडच्या होलमधून धागा ओवून घेऊन त्यानंतर 3 नंबरचे 3 मणी त्यानंतर दुसऱ्या धाग्यातून 3 नंबरचे 3 मणी नंतर पेंडलमधून साईडच्या पेंडलमधून ओवून घ्यायचं होलमधून. दुसऱ्या साईडलाही सेम प्रोसेस असणार आहे. त्यानंतर दोन्ही धागे जुळवून घेऊन त्यामध्ये 5 नंबरचा मोठा मणी, त्यानंतर 4 नंबरचे 1 मणी, त्यानंतर 3 नंबरचे 3 मणी ओवून घेऊ. त्यानंतर पेंडल हे मधोमध घेऊन जुळवून घेऊन राखीचा भाग मधोमध घ्यायचे व नंतर गाठ द्यायची. गाठी व्यवस्थित द्यायची, कारण गाठीमुळे राखीला फिनिशिंग व्यवस्थित होते. दोन्ही साईडने गाठ मारून घ्यायची. पाहू शकता मोरपिसाच्या पेंडलची राखी किती सुंदर दिसते. तशीच राखी कशी दिसते ते कमेंट करून नक्की सांगा. तशीच फॉलो करा.